इतिहासातूनच घडलेले आमचे बच्चूभाऊ आहेत. त्यांना कोणाचे सर्टिफिकेट द्यायची किंवा कोणाचं त्यांना मान मर्यादा म्हणजे त्यांना असं काही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही की बच्चूभाऊ काय आहेत म्हणून. म्हणून जे वरचे आदेश आले, सुधीर भाऊनी सांगितलं, आता ते पक्षाचे आदेश असतात पण तरी एवढे काही आदेश नाही. त्यांनी डायरेक्टच फोन केला, म्हणजे उद्धव साहेबांनी डायरेक्ट म्हटलं हे की आपल्याला तिथं जाणं आहे आणि त्यानंतर आपण इकडून मातोश्रीवरून ज्यांना पाठवायचं आहे म्हणजे आपले मला वाटतं संजयजी राऊत वगैरे बहुतेक तुमच्या भेटीला येणार आहेत. आणि तुम्ही भाऊ जे करता ते खरोखरच हे सर्वसाधारण जनतेसाठी करता. तुमच्या मागे या सर्वसाधारण जनतेचा तर आशीर्वाद आहे. शिवाय हे जे अंध आहेत, जे तुम्ही ज्यांचं पहिल्यापासून सेवा करता, सेवा केली आहे म्हणून तुम्ही या पदापर्यंत पोहोचले आहे. कारण हे आता कधी कधी मला फोन येतात नाही यांचे की भाऊ आम्हाला असं असं काम आहे, आम्हाला तिकडे जाणं आहे, आता भाऊची भेटणे होऊन राहिली, भाऊ जरा दुसरं काम. तर विचार पडते की भाऊचं म्हणजे खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आपला पक्ष ज्या पक्षात तुम्ही पण होते हिच्यात आदेश घेतला जाते. कालच आमचं ठरलं होतं की बच्चूभाऊ सोबत आपण जायचं, परंतु आम्हाला वरून आदेश पाहिजे होता. परंतु जेव्हा मी आज सकाळी फोन केला आमच्या नेत्यांनी आदराने हे म्हटलं, अरे आपला बच्चू कडू उपोषणाला बसलाय, तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही माझ्या आदेशाची वाट का पाहता. तेव्हा त्याला सांगितलं साहेब तुम्ही खूप मोठे आहे, आमच्यासारखा माणूस डायरेक्ट जर गेला तर कळून गेला म्हणून आमचा जीव घेऊन टाकान, आम्हाला संपून टाकान, म्हणून तुम्हाला विचारणं हे आमचं कर्तव्य होतं. आणि या आंदोलनात अख्खा आमचा जिल्हा आता बच्चूभाऊ सोबत राहणार आहे आणि आम्ही तर स्वतः राहू. आणि म्हणून बच्चूभाऊ तुम्ही आता समोर चला, तुमच्या आंदोलनात आम्ही सर्व फक्त आता येईल सोडू नका. हे जे आहेत जे म्हणजे आमची गद्दार आहेत, ज्यानं कबूल केलं शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू, वाट पाहून राहिलो आहे. आमच्या ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या बाया आहे त्याला अजून पैसे भेटून नाही राहिले भाऊ, त्या तहसील मध्ये लाईन लावून बसले आहे. आणि येईनं जे काय कशावर खर्च केला हे तुम्हाला माहित आहे. लाडक्या बहिणीमध्ये येईनं आता RTOचे सर्टिफिकेट मागणं सुरू केले. मोटरसायकल असेल तर त्याच्या बायकोला आता लाडक्या बहीण भेटणार नाही. त्यांनी आता लाडक्या बहीण मध्ये 40 लाख जे होते ते आता 20 लाखावर 15 लाखावर आणले आणि मताच्या भरशावर हे सरकार आणलं. आता हे याच्या पुढे तेही देणार नाही. हे खोटे लोक आहे. याच्या जे आता येणं जर केलाय याची यायला जागा दाखवून द्या भाऊ. अख्खी जनता तुमच्या सोबत आहे.